व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचातर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, पश्चिम बंगाल मधल्या दोन्ही टप्प्यांच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. खूप गोंधळ झालेला आहे, राडे झालेले आहेत. अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले झालेले आहेत. फक्त कार्यकर्त्यांवरच नव्हे तर उमेदवारांवर हल्ले झालेले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथले एक उमेदवार जेव्हा मतदान करण्यासाठी स्वतः बूथवर गेले तेव्हा त्यांनी बघितलं की ईव्हीएम मशीनला त्यांच्या नावासमोर जे बटन आहे ते बटन अक्षरशः सेल टॅपने लॉक केलं होतं. जेव्हा हा प्रकार त्यांच्या लक्षात आला त्यांनी आक्षेप घेतला आणि मग मशीन चेंज करण्यात आलं. आणि आता अशी बातमी आलेली आहे की बंगालमध्ये टीएमसीच्या गुंडांनी म्हणजेच ममता बानूच्या गुंडांनी इतका गदारोळ माजवला की जवळपास 65 ते 70 बूथवर 2 मे अगोदर पुन्हा एकदा पुनर्मतदान होणार आहे. आता लक्षात आलं SRPF तिथे का डिप्लॉय करण्यात आली होती. आपल्या इकडचे नेते भंपकपणा करतायत. सारखा नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर आरोप करतायत की बघा बघा, जिथे गरज आहे तिथे सैन्य पाठवलं जात नाहीये, जिथे गरज नाहीये तिथे सैन्य पाठवलं जात आहे. गरज खरीच आहे पश्चिम बंगालमध्ये सैन्य पाठवायची, नाही तर त्याचा काश्मीर व्हायला वेळ लागणार नाही. ज्याप्रमाणे तिथून काश्मीरी पंडितांना पळवून मारून पळवून हकलून लावण्यात आलं, त्यांच्या माता भगिनींची अब्रू लुटण्यात आली, तशीच काहीशी अवस्था परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये आहे. आरजी कर रुग्णालयामध्ये काय झालं होतं, संदेशखली प्रकरण काय आहे, असे कितीतरी प्रकार रोज घडतायत. तिथे 15-15, 16-16, 17-17 वर्षाच्या मुलांच्या हातामध्ये बॉम्ब आहे. त्यांना बॉम्ब बनवायचं प्रशिक्षण दिलं जातंय. हजारो लाखोंच्या संख्येनं ममतानं तिथं रोहिंग्या बांगलादेशी घुसवून ठेवलेले, तेच सगळे हे कांड करतायत. आणि म्हणे ममताचं राज आलं पाहिजे, ममताचं राज आलं पाहिजे. कशासाठी मित्रांनो? ममता बानो जर जिंकली ना तर फक्त पश्चिम बंगालच नाही तर पूर्ण देशासाठी हा धोका आहे, खूप मोठा धोका आहे, ज्याची चीन आसुसलेल्या नजरेनं वाट बघतोय. पाकिस्तान वाट बघतोय ह्या गोष्टीची, ममता बानो जिंकावी म्हणून. आणि आपल्याकडचे काही दळभद्री नेते ममताला सपोर्ट करायला लागले. दुर्दैवाने म्हणावं लागतं की ज्या हिंदू हृदय सम्राटांनी हिंदुत्वाची मशाल धगधगती ठेवली या महाराष्ट्रामध्ये, त्यांचेच चिरंजीव या ममता बानोला त्या रोहिंग्यांच्या मतांसाठी सपोर्ट करायला लागलेत. दुर्दैव आहे, दुर्दैव. राज ठाकरे बोलून म्हटले होते ना की आज बाळासाहेब असते तर त्यांना काय वाटलं असतं. तर आम्ही सांगतो, बाळासाहेब असते ना तर त्यांनी डोक्याला हात लावून घेतला असता. काय फायदा केला म्हणून. ठीक आहे, मोदींचा द्वेष, तुम्हाला भाजपचा द्वेष. अरे देशद्रोही तर बनू नका, राष्ट्रद्रोह तर करू नका. आपण कोणाला समर्थन करतो याचं तर भान ठेवा. यांचं म्हणणं असं आहे की ममता बानो जिंकली पाहिजे म्हणून. कशासाठी जिंकली पाहिजे आणि का जिंकली पाहिजे? बरं, याच्या पलीकडे जाऊन यांनी फार अजब गजब विधानं केलेले काय आहेत आणि त्याची समीकरण नेमकी काय, त्यास थोडंसं आपण उलगडण्याचा प्रयत्न करूया. आपण ज्या सेवा देत आलोय ना, कर्करोगग्रस्त रुग्णांचे औषधोपचार, त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीतले नातेवाईक यांच्यासाठी अन्नदान, बळीराजासाठी त्याच्या कुटुंबासाठी मदत, हे अखंडपणे चालू आहे. त्याचप्रमाणे आता मोठ्या प्रमाणावर आपण वृक्षारोपण करतोय मित्रांनो, तेही भविष्याची काळाची गरज ओळखून. झाडाखाली गाडी लावायची पण झाड नाही लावायचं हे नाही चालणार. तुम्ही आम्हाला झाड लावायला मदत करा, आम्ही त्याचं संगोपन करण्याची जबाबदारी घेतो. तेव्हा मित्रांनो, एक झाड लावण्यापुरतं तरी एक पाऊल पुढे टाका. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार जे योगदान देता येऊ शकतं नक्की द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका परिवाराच्या, म्हणजे त्याची रीतसर पावती आपल्याला बनवता येईल. सारखं हे आवाहन यासाठी करावं लागतं की जे लोक नव्याने बघत आहेत त्यांच्यापर्यंत समाजकार्याचा समाजाप्रती असलेल्या संवेदनशीलतेचा हा निरोप पोहोचावा म्हणून. तेव्हा मित्रांनो, रामाचं नाव घ्या आणि पुढे या. पश्चिम बंगाल जर हातातून गेला यंदा ममता बॅनर्जीचा तर काय होऊ शकतं? तर तिथे जी गुंडागर्दी वाढलेली आहे ना ती कमी होईल. ही ना बाईक गँग तयार केली तिकडे. बाईक गँग म्हणजे काय? हिचे गुंड, टीएमसीचे गुंड बाईकवर चालतात. समोरचा जो आहे तो बाईक चालवतो, मागं जो बसलेला आहे तो हिंदूंच्या घरावर बॉम्ब फेकत जातो, नाही तर देशी कट्ट्याने गोळ्या घालत जातो. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये हायकोर्टाने एक रूल आणला, मतदान मोजणी होईपर्यंत, निकाल लागेपर्यंत
पश्चिम बंगालमध्ये डबल सीट बाईक चालवणं बंद. चालवायचं असेल, तुम्ही घरातले जर असाल सदस्य, एकाच घरातले, तर हरकत नाही, पण मग आयडी प्रूफ जवळ ठेवायचं, नाहीतर डायरेक्ट आत आहे. मतदानाच्या दिवशी मतदान सुरू असताना टीएमसीच्या गुंडांनी बूथमध्ये जाऊन बूथ कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एसआरपीएफच्या जवानांनी दांडके काढले आणि त्यांना ठोकून काढलं. याचा सुद्धा अपप्रचार ममता बानोनं तिकडे केला. बघा बघा बघा, मारतायत. अरे तुम्ही गोंधळ का घालताय? कशामुळे अराजक निर्माण करताय? ममता बानोनं पश्चिम बंगालमध्ये क्लब कल्चर चालू केलेले. क्लब कल्चर म्हणजे काय? तर हे बाईक गँग कल्चर, त्याच्यानंतर क्लब, वेगवेगळे पत्त्यांचे क्लब, कॅरमचे क्लब वगैरे वगैरे, हे फक्त दाखवण्यापुरतं आहे. मी तर सगळे बसतात ते टीएमसीचे गुंड, मावाली. मग तिथे ड्रग्सचा व्यवहार होतो, गन्सचा, वेपन्स, सगळे व्यवहार होतात तिथे. प्लॅनिंग होते कोणत्या एरियामध्ये कोणी दंगे करायचे. आणि ह्या क्लबला पोहोचण्यासाठी दरवर्षी 5,000 करोड रुपये ममता बानो खर्च करते, पोचते. पण यंदा अंगलट येत आहे सगळं. टीएमसीचे अनेक गुंड पकडले गेलेले आहेत, ज्यामध्ये नेत्यांचाही समावेश आहे. यांच्या टीएमसीच्या गुंड नेत्यांची रग इतकी वाढलेली आहे, हिंमत इतकी वाढली की एसआरपीएफ जवानांना हे म्हणतात की आम्ही तुमची कातडी सोलून तुम्हाला परत पाठवू. बघा, एसआरपीएफच्या जवानांना अशा धमक्या जर हे लोक देऊ शकतात, तर सर्वसामान्य हिंदूंचं जगणं यांनी किती अवघड करून ठेवलंय. त्यामुळे ममता बानोला 4 मेला झटका बसणं अत्यंत गरजेचं आहे. नाही तर गेल्या वेळेस ज्याप्रमाणे 250-300 हिंदू कापले गेले होते ना निवडणुकीनंतर 2021ला, आता 2,500च्या ही वर जाईल संख्या, कदाचित 25,000ही असू शकेल. कारण तेवढे घुसखोर हिनं पोसून ठेवले तिकडे. आणि आपल्याकडचे हे राऊत, उबाठा त्या ममता बानोचं समर्थन करतात. हो, किती बेशरमपणा आहे हा, किती निर्लज्जपणा आहे हा. पुतना मावशी आहे होती. आता तिला जर पुतना मावशी म्हटलं तर हे सुद्धा दैत्यांच्या पंक्तीत येऊन बसतात ना. यांना काय म्हणायचं? कंस मामा. तो राऊत तर ब्रह्मराक्षसच आहे. ह्याचं आता एक अजब विधान आहे की ममता बानो एकटी लढती आहे म्हणे पश्चिम बंगालमध्ये ह्या भाजपच्या शक्तीविरोधात, आणि ती जिंकेल असा आम्हाला विश्वास आहे. कोणाला? भोंग्याला. ती जिंकायलाच पाहिजे म्हणे. हे फक्त बोलतात की ती जिंकली पाहिजे, ती जिंकायलाच हवी, तिचं जिंकणं अत्यंत गरजेचं आहे. अरे इथं बसून काय सपोर्ट करताय? इथं बसून कशाला तोंडाची वाप जिरवताय? तुम्हाला जर एवढी इच्छा आहे ती जिंकावी, काढा गाड्या, जा. करायचा असताना प्रचार तिथं तिचा, नुसते तोंडाचे बुडबुडे फोडायचे. बरं, ममता तिथे जिंकली तर काय होणार आहे? तर यांचं म्हणणं असं आहे की ममता जर तिकडे जिंकली तर हे सिद्ध होईल की महाशक्तिशाली भाजपला ममता जर हरवू शकत असेल तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा हरवू शकतील. कुठे काय लॉजिक लावताय तुम्ही? शक्य आहे का हे? आणि जर उद्धव ठाकरे यांची एवढी क्षमता आहे भारतीय जनता पक्षाला हरवण्याची किंवा एकनाथ भाईंना हरवण्याची, तर मग या विधानसभेमध्ये ही धूळधाण का झाली? तिकडे का नाही लक्ष गेलं कोणाचं? म्हणजे ममता जिंकली तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा बदल घडेल असं यांचं म्हणणं आहे. आता ह्याच्या मागचं लॉजिक काय आहे? जर ममता जिंकली तर हे तिच्याशी संधान साधणार आणि तिकडचे ते हरामखोर बांगलादेशी घुसखोर जे आहेत त्यांना इकडे घुसवणार महाराष्ट्रामध्ये, जसे आधी घुसवलेले. मग त्यांच्या झोपडपट्ट्या तयार होणार, मग ह्यांची वोट बँक ही लोक वाढवणार आणि त्या जोरावर हे वल्गना करतायत की ममता जिंकली तर आम्ही सुद्धा जिंकून दाखवतो म्हणून. पाहिलं किती घाणेरडं राजकारण चालू आहे या लोकांचं. ममता जर जिंकली म्हणे तिकडं, तर भाजप काय चीज आहे महाराष्ट्रात? भाजप ही नखातून घाण काढावी तितकं सोपं आहे म्हणे यांना महाराष्ट्रातून बाहेर काढणं. अशा वल्गना करतायत हे लोक. कशाच्या जीवावर? ममताच्या जीवावर. ही तीच ममता आहे जी भवानीपूरमधून उभी आहे सध्या आणि स्वतःच्याच कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये पडते की काय अशी परिस्थिती हिची निर्माण झालेली आहे. एक मात्र सत्य आहे, एक मात्र खरं आहे मित्रांनो, ममता बानो पडणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ही पडल्यानंतर बघा पश्चिम बंगालमध्ये नक्कीच सुधारणा होणार आहे. शुभेंदू अधिकारी यांनी तर आधीच सांगितलेलं आहे की भाजप बहुमतात येत आहे. आसाममध्ये तर क्लिअर कट येणारच आहे, नो डाऊट.
कारण तिथे राहुल गांधी यांचा जो माणूस होता पवन खेरा त्याचा पेडा बनलेला आहे तिकडे सध्या, फरार येतो अजूनही. तामिळनाडमध्ये द्रमुक जरा आघाडीवर आहे. विजय थलापती यांनाही 20-25 सीट्स मिळतील अशी शक्यता आहे. हा, नाही म्हणायला केरळमध्ये थोडंसं काँग्रेस जोर मारती असं दिसतंय, पण पश्चिम बंगाल यंदा एनडीएकडे आहे. त्याचमुळे ममता इतकी बावचळलेली आहे, इतकी पागल झाली आहे. तिचे समर्थक म्हणा किंवा टीएमसीचे गुंड आणि हे इंडिया आघाडीमधले काही भ्रष्ट झालेले, भ्रमिष्ट झालेले नेते हे जरी म्हणत असले की ममता जिंकणार, शक्यता कमी दिसते मित्रांनो. आता फक्त हेच बघायचंय, ममताच्या पराभवानंतर हे काय खापर फोडणार आहेत? ईव्हीएम वर फोडणार आहेत, SRPF वर फोडणार आहेत, की आणखी कशावर, की SIR वर? तुम्हाला काय वाटतं? ममता हारल्यानंतर, ममताचा पराभव झाल्यानंतर हेच महाराष्ट्रातले हे भोंगे, हे टोणगे, सगळे बाकीचे लोक, हे देशद्रोही, राष्ट्रद्रोही खापर कशावर फोडतील? ईव्हीएम वर, SIR वर, SRPF वर, की हुकुमशाही झाली तिकडे यावर? या 4-5 ऑप्शन पैकी तुम्हाला कोणतं ऑप्शन सुयोग्य वाटतं? म्हणजे यांच्या मतानुसार ते कमेंटमध्ये आम्हाला निश्चित कळवा. अजून काही वेगळं कारण जर तुम्हाला देता येऊ शकेल यांच्या वतीनं तर एक मजा म्हणून तेही कारण कमेंटमध्ये निश्चित द्या. आमचा कमेंट बॉक्स तुमची या प्रतिक्रियांचा नेहमीच आदर करत आलेला आहे, त्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते नवीन व्हिडिओज बनवण्याची. तेव्हा कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. जाता परत विनंती आहे मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण कर्करोगग्रस्त रुग्ण यांचे औषध उपचार, त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीत असलेल्या नातेवाईकांसाठीचं अन्नदान, विद्यार्थ्यांचं शिक्षण, आपल्या बळीराजासाठी त्याच्या कुटुंबाला आधार देणं, त्याला सामान पोहोचवणं, या सगळ्या गोष्टी करत आलोय. त्याचप्रमाणे भविष्याची गरज ओळखून, काळाची गरज ओळखून आपण मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करत आहोत. ते यासाठी की उद्या चालून आपल्याला ऑक्सिजनच्या बाटल्या विकत घ्यायच्या नाहीये. तेव्हा काळाची गरज ओळखा, माणुसकीचं दर्शन घडवत प्रभू श्रीरामाचं नाव घेत आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे काही योगदान या सत्कर्मामध्ये करता येईल ते निश्चित करा. जीपे, फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहे. स्क्रीनशॉट त्या ट्रान्झॅक्शनचा व्हॉट्सअपवर नक्की ठेवा परिवाराच्या, म्हणजे त्याची पावती बनवून तुमच्यापर्यंत पोहोचती होईल. मित्रांनो, या सत्कर्मामध्ये तुमची नितांत गरज आहे. अवश्य योगदान द्या. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.